नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली. आजच्या भागात आपण बघूया सारंग आणि सावली मोठ्या आवाजात म्हणतात की पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, आणि सगळे त्यांच्या मागे भक्तगण म्हणलेले असतात. सगळ्यांना खूप असा आनंद झालेला असतो. इकडे मात्र सखदेव दादाला इतका भयानक असा त्रास झालेला असतो. हातपाय वाकडे होत असतात किंवा तडफड तडफड करतो. जोरात जयंती जयंती असं ओरडतो. जयंती काही लक्ष देत नाही, जयंती झोपलेली असते. दादा खूप स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण तो काही सावरला जात नाही आणि धाडकन तो खाली पडलेला असतो. अगदी बेशुद्ध झालेला असतो. दादा जेव्हा झोपेतून परत खाडखण असा उठतो आणि दादा अगदी नॉर्मल झालेला असतो. पहिले जसं दादा होता तसा दादा झालेला असतो. अगदी विठ्ठलाने सगळ्यांची दुःख दूर केलेली असतात, सगळ्यांना सुखाचे दिवस दिलेले असतात. दादाला जी सावली आली होती ती सगळी दुःखाची सावली गेलेली असते आणि सुखाचा झटका बसलेला असतो की सगळं दुःख असं निघून गेलेलं असतं. दादाला जो पॅरालिसिसचा अटॅक आलेला असतो तो मात्र एका मिनिटात गेलेला असतो. सगळं काही आहे आपल्या विठ्ठलाची कृपा. दादाला स्वतःलाच विश्वास बसत नाही की मी एका मिनिटात एका झटक्यात कसा नीट झालो. दादा स्वतःकडेच बघत असतो, हात तोंड सगळं काही स्वतः चेक करतो. अगदी नॉर्मल झालेला असतो दादा. तोंडावरून हात फिरवतो, स्वतःचा हात वाकडा तिकडा करून बघतो की व्यवस्था आहे का. सगळं काही अगदी नॉर्मल झालेलं असतं, पण दादाला स्वतःचा स्वतःवर विश्वास बसत नसतो. दादा ताडकन त्या बेडच्या खाली उतरतो आणि चालूनही बघतो. अगदी नॉर्मल त्याला चालता येत असतं. त्याच्या विठ्ठलाने सगळं काही त्याला परत दिलेलं असतं, फक्त त्याच्या जयंतीला अक्कल दिलेली नसते. दादाला इतका आनंद झाला असतो. जयंती जयंती खूप वेळा आवाज देतो. जयंती जोरात म्हणते, काय बघू काय चाललंय. जेव्हा डोळे उघडते तेव्हा अशी खाडकन उभी राहिलेली असते की दादा अगदी व्यवस्थित तिच्या पुढे उभे. अरे देवा, हे काय बघते मी. जयंती दादाला असं उठलेलं बघते, जोरात ओरडते. अरे देवा, इतकी जोरात किंचाळलेली असते की घरातली सगळी मंडळी येऊन दादाच्या समोर उभं राहतात आणि दादाला बघितल्यावर सगळ्यांना आश्चर्य झालेलं असतं. बाबा म्हणतात सखदेव चक्क भरा झाला. आता सखदेवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. वय सगळी पांडुरंगाची कृपा बघा. आता बाबांनीही पांडुरंगाला हात जोडलेले असतात. तिलोत्तमाच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तिनेही विठ्ठलाला हात जोडलेले असतात. खरंच हा चमत्कार बघितलेला असतो तिलोत्तमाने विठ्ठलाचा आणि तीही चकित झालेली असते. नील म्हणतो त्यांचीच कृपा म्हणावी लागेल. वारीचे दिवस जे चालू आहेत. सोहम आणि बबलू म्हणतात बोला सगळ्यांनी पुंडलिकावर दय हरी विठ्ठल. सगळे एक साथ म्हणायला लागलेले असतात आणि आनंद आणि आभार व्यक्त केलेला असतो पांडुरंगाच्या प्रती. हा चमत्कार बघितल्यामुळे सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. तिलोत्तमाच्या डोळ्यात अगदी आनंद अश्रू आलेले असतात. साक्षात तिने चमत्कार बघितल्यावर तिचे डोळेही अगदी खाडकन उघडलेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या घरच्या लोकांना इतका आनंद झालेला असतो की अगदी वारकरी मंडळी घरी बोलवलेले असतात. त्यांचा आदर सत्कार जेवण सगळं काही असा मोठा जल्लोषात कार्यक्रम ठेवलेला असतो तिलोत्तमाने आणि बाबांनी. घरची सगळी मंडळी अगदी आनंदाने सगळ्या गोष्टीमध्ये सहभाग घेत असतात. ऐश्वर्या आणि तारा सोडून सगळे अगदी आनंदात असतात. बाबा म्हणतात सोहम बबलू काही मदत हवी आहे का. नाही नकोय, तुमचं काय चाललंय ते चालू द्या. काही लागलं तर मला आवाज द्या, तोपर्यंत मी एक ऑनलाईन मीटिंग करून येतो. हो बाबा तुम्ही या. नील आलेला असतो आणि नील बघतो की तारा आणि ऐश्वर्या अगदी निवांत बसलेल्या आहे. सगळ्या लोकांची गडबड चालू आहे आणि ह्या दोघी मात्र निवांत सोफ्यावर बसल्यात मोबाईल बघत. अगं ऐश्वर्या, तूही या लोकांना काही मदत केली तर बरंच होणार आहे. ऐश्वर्या म्हणते नील आय एम सॉरी, या छोट्या गोष्टींसाठी किंवा किरकोळ गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. खूप बरीच मोठी मोठी कामात माझ्याकडे. या छोट्या आणि किरकोळ गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये मला नील. तुला माहिती आहे मला हे आवडत नाही किंवा इंटरेस्टही नाही आणि त्यात तू मला म्हणाला की कुणाला तरी मदत कर म्हणून मी गेले, तर मी काय शांतपणे मदत करणार नाहीये. सगळ्यांना काही ना काहीतरी बोलणारच. त्यामुळे असू दे रे, कशाला उगाच. हो म्हणतो ज्यांना खरंच हेल्प करायची आहे ते हेल्प करायला येणारच. बरोबर आहे का रे बबलू. रामकृष्ण हरी. अमृता एकटीच सगळं काम करत असते कारण तिच्या मदतीला आज सावली नसते ना, त्यामुळे एकटीवर सगळी जबाबदारी पडलेली असते. आता नीलही काम करायला लागलेला असतो. अमृता म्हणते अरे झालं की नाही, आवरा पटपट. बबलू म्हणतो वहिनी अगं आमची तयारी चालूच आहे ना, बघ ना तू आम्ही करतोय ना काही ना काही, पण आमची तयारी बघून काही लोकांचा तीळ पापड होतोय. स्वतःही मदत करत नाही, अगदी तीळ पापड होतोय त्यांचा. अमृताला लगेच आठवतं की पापडवरून अरे पापड तळायचेच राहिले, थांबा मी आधी पापड तळून येते. ऐश्वर्या म्हणते ताराला बघतेच का त्या मूर्ख मुलीचं किती कौतुक सुरू आहे. बापरे काय कौतुक, ते उथान आलंय त्या कौतुकाला. तारा म्हणते मला जर आधी माहिती असतं ना की सोहम माझ्याशी असंच वागणार आहे, याच्याशी मी लग्नच केलं नसतं. इतकी मोठी चूक तर मी केलीच नसती. आता ऐश्वर्या पटकन ताराकडे बघायला लागलेली असते. ऐश्वर्या म्हणते तारा असं काय बोलतेस ग तू, झाल्यात ना गोष्टी, आता आता फ्युचरवर फोकस कर आणि सोहम कसं तुझ्या मुठ्ठीत राहील ना याची काळजी घे, याच्यावर फोकस दे ग. काही झालं तुझ्या मुठ्ठीतून तर सुटता कामा नाही. अगदी असं निगेटिव्ह बोलू नको ग तारा. बिचारी अमृता सकाळपासून काम करत असते, राबत असते. आता उरलेले असते फक्त पापड तळायचे. जयंती आलेली असते. अमृता बहिणी तुम्ही पापड तळताय, अरे बापरे उडदाचे पापड तळताय, तुमच्याकडे नागलीचे पापड नाही का. माझी मैत्रीण राहते कोकणात, तिच्याकडे पोह्याचे पापड आहे, पोह्याचे.
अमृता हसते आणि म्हणते, अरे वा, आहे आपली आपली प्रथा, प्रत्येक जागेवर वेगवेगळे प्रकार केले जातात. जयंती म्हणते, अजून काय काय बनवलंय? अगो बाई, पुरी भाजी, इतके आयटम आहे जेवायला. बापरे, अमृता वहिनी एकटीने केला सगळा स्वयंपाक. पटकन जयंती सगळे खाण्याचे आयटम बघते आणि एक पापड उचलून खायला लागलेली असते. अमृता म्हणते, हे बघा, सॉरी, तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? आपली मंडळी आजच वारीवरून परत येत आहे ना, ते जेवल्याशिवाय आपल्याला काही जेवता येणार नाही. तो पापड प्लीज खाली ठेवा. आधी ते लोक जेवणार, मग आपण जेवायचं. कारण असं म्हणतात की वारीवरून आलेल्या प्रत्येक माणसामध्ये विठ्ठलाचं रूप दिसत असतं. ठेवतं का पापड खाली? खरंय तुमचं अमृता वहिनी, अगदी खरंय. अमृता म्हणते, पापड खाली ठेव. जयंतीला तिने पापड खाली ठेवायलाच लावलेला असतो. आता लगेच बबलू आलेला असतो पळत पळत. अमृता वहिनी, वारकरी मंडळी आली आहेत, चल की त्यांची स्वागत करायचं नाही का आपल्याला? अमृता लगेच गॅस बंद करते. चल सोहम, आपण आधी बाहेर जाऊया. अमृता काही निघून जाते आणि पटकन पापड उचललेला असतो जयंतीने आणि किचन ओट्याचे ते खाली वागते आणि ते पापड खायला लागलेली असते. तिने असा केलेला असतो की बबलू तिच्या समोरून उभा राहतो. नाही नाही नाही, पापड नाही खायचा, आधी वारकरी मंडळींची सेवा, मग आपण काय करायचं ते खायचं. बबलू म्हणतो, आधी पापड खाली ठेवा, मग वारकऱ्यांची सेवा करा. जागेवर पकडलेलं असतं बबलूने जयंतीला, कारण जयंती कशी आहे हे बबलूला चांगलंच माहिती असतं. बबलू जयंतीला म्हणतो, बाहेर चल. जयंती म्हणते, तू जा. बबलू असा काय जोरात ओरडतो जयंतीवर, निघ इथून. जयंती अशी पळतच निघून गेलेली असते. हिला आहे ना पापडासारखं उन्हात वाळत घालायला पाहिजे, जरा तरी अक्कल येईन हिला. इकडे मात्र भैरवी बसलेली असते निवांत. अगदी तिच्या फोनवर फोन येतो आणि भैरवी पटकन तो फोन उचलते. फोन असतो आपल्या जगन्नाथजींचा. बोला. परजीवी बाई, अपेक्षा असेल, बरा असाल, आहात ना बऱ्या? अपेक्षा आहे मला, रिकाम टेकड्याच बसल्या असणारे, काही काम नाही, डोकं तर रिकामच असणारे. मग त्या डोक्यात काहीतरी घालण्यासाठी एक काम करा, मी सांगतोय ते ऐका. टीव्ही लावा, म्हणजे सगळं काही स्पष्ट होईल आणि रिकाम्या डोक्याला कामही मिळेल. लावता का परजीवी बाई टीव्ही? भैरवी म्हणते, काय रे जगन्नाथ, सकाळी सकाळी कोणी भेटलं नाही का तुला? कशाला माझ्या डोक्यात जातोय आणि कसलं माझ्या कामाची खोटी करतोय रे? करू दे की माझी कामं. भैरवी, तुला काहीही कामं नाहीये, मला माहिती. अगदी रिकाम टेकडी बसली आहेस तू. त्यामुळे टीव्ही लाव आणि कायच म्हणतोय ना ते ऐक. टीव्हीला मोठी बातमी आलेली असते सारंगची, सावलीची, आईबाबांची. रूपक कॉस्मेटिकचे सीईओ सारंग मेहेंदळे यांनी आपल्या आजारी सासू सासऱ्यांना कावड करून पंढरीला नेलं आणि वारी पूर्ण केली. सगळं काही सारंगचं कौतुक असतं. जिकडे तिकडे सारंग 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 अगदी झळकलेला असतो, अगदी स्टार झालेला असतो सारंग. थोडी बातमी बघते आणि रागाने लगेच टीव्ही बंद केलेला असतो भैरवीने. परजीवी बाई, काही लक्षात येतंय का? सारंगचं आणि सावलीचं नातं बहरत चाललंय. लवकरात लवकर ते एक होणार, संसार अगदी त्यांचा फुलणार आणि सारंगपासून सत्य काही जास्ती काळ लपू शकत नाहीये सावली. कारण सारंगच आहे की सगळं काही आपोआप सावली सत्य म्हणूनच टाकणार, त्याच्यापासून काहीही लपून ठेवणार नाही. त्यामुळे आता कसं आहे ना परजीवी बाई, तुम्हाला जरा धोका किंवा संकटात पडण्याची वेळ आहे आता. सावलीने सारंगला सत्य सांगितलं की तुमची कशी उतरती कळा लागते ना, बघा परजीवी बाई. भैरवी म्हणते, जगन्नाथ, तुला जेवढा सावलीवर विश्वास आहे ना, त्याच्यापेक्षा कैक पटीने मला सावलीवर विश्वास आहे की मला दिलेलं वचन शब्द सावली शेवटपर्यंत पाळणार, कधीही मोडू शकत नाही. कारण ती सावली आहे, विठ्ठलाची भक्त करते, इतकी भक्ती करते की अगदी सच्चाईनेच वागण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे काही झालं तरी सावली हे सत्य कधीही कुणाला सांगणार नाही, याची गॅरंटी आहे मला. जगन्नाथ, तू टेन्शन घेऊ नको रे सावलीचं. राहिला प्रश्न तुझा जगन्नाथ, आजवर या भैरवीला संपून टाकायला, उद्ध्वस्त करायला, निस्तानीभूत करायला, जमीन दोस्त करायला खूप असे प्रयत्न केले वेगवेगळ्या पद्धतीने. सगळे प्रयत्न फेल गेले रे जगन्नाथ. कितीही प्रयत्न केले तरी शेवटी अपयशीच ठरला तू. आता कशाला डोकं लावतोय आणि माझ्या नादाला तू लागू नको रे, तुझी लायकी नाहीये जगन्नाथ भैरवीशी टक्कर घ्यायची. त्यामुळे जगन्नाथ, जे करतोय ना ते कर, शांत बस. जगन्नाथ एक फुकटचा सल्ला देते, दिवसा आढवळ्या दिवा स्वप्न बघायचं बंद कर रे जगन्नाथ. सकाळची स्वप्न पूर्ण होत नसतात, त्यामुळे स्वप्न बघू नको रे. जगन्नाथ म्हणतो, भैरवी, मागच्या वेळेला सांगितलं होतं ना, हे पूर्ण होणार. तू काय मी काय, जगातला कोणी जरी आला तरी ही गोष्ट थांबवू शकत नाही. मी म्हटलंय त्याप्रमाणे सगळं काही होणार सावलीच्या बाबतीत. कुणीही आलं तरी थांबवू शकणार नाही भैरवी. तूही लवकरात लवकर हे एक्सेप्ट कर. हे बघ, सारंग आणि सावलीच्या सुखी संसाराचं स्वप्न बघितलं होतं, ते तर पूर्ण झालंच आहे. अजून एक स्वप्न बघितलं होतं, तुझं साम्राज्य कधी नष्ट होतं, आणि ते सुद्धा आता जवळ आलंय. थोडक्यात राहिलंय फक्त साम्राज्य नष्ट व्हायचं, तेही लवकरात लवकर पूर्ण होईल. मी फक्त जे स्वप्न पूर्ण होतील ना भैरवी, ते स्वप्न बघतो ग.
आता मात्र एक स्वप्न झाले, एकच राहिले, तेही अगदी थोडक्यात. बघू आता लवकरात लवकर भैरवीचं कसं साम्राज्य नष्ट होतं, या डोळ्यांना तेव्हा शांतता मिळणार. साम्राज्याला कधी काडी लागते ना, ते बघतोय ग. त्यामुळे शेवटचे दिवस मोजायला तयार राहा ग भैरवी. ओव्हर कॉन्फिडन्स जरा खाली ठेव आणि रिअल फॅक्ट बघायला शिक. आता काडी लागली असंच तुझं सरकन सगळं साम्राज्य जळणार आणि जागेवर कोलमडून तू पडणार. कुणीही नसणार आहे अवतीभोवती. भैरवी अगदी एकटीच उभी राहशील का? कळलं का परजीवी बाई? ठेवा फोन. काम ना धंदा, करा बंद फोन. घरी आता सावली आणि सारंग आलेले असतात. त्यांचं अगदी जल्लोषामध्ये स्वागत केलेलं असतं. आल्या आल्या दारामध्ये त्यांची आरती केलेली असते अमृताने आरती करून त्यांना आतमध्ये घेतलेलं असतं आणि सगळ्यांचं दर्शनही घेतलेलं असतं अमृताने. बाबा तोंड भरून आशीर्वाद देतात अमृताला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अमृताच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि अगदी ती प्रेमाने बाबांकडे बघायला लागलेली असते. ते आता आतमध्ये यायला निघालेले असतात. जोरात ओरडते, तिलोत्तमा थांबा. जागेवरच थांबायचंय सगळ्यांनी. तिलोत्तमा म्हणते, आधी मला सांग, रात्रभर कुठे गायब होता? तुझी आई घरामध्ये रात्रभर काळजी करत होती. अगदी कासावीस झाला होता माझा जीव. सारंग काही कॉन्टॅक्ट नाही, काय नाही, आणि तू मात्र या मुलीच्या मागे मागे पळत गेला होतास. अरे कळतं का, हिने काय अशी जादू केली की हिच्या मागे मागे असतो सारंग तू? एवढं संकट ओढावून घेतलं कशासाठी सारंग? सावली म्हणते, तिलोत्तमा मॅडम. तिलोत्तमा म्हणते, हो बोला की तुम्ही आता. सारंग सरांनी कुठलंही संकट ओढवून घेतलेलं नाहीये, पण जगावेगळी खूप मोठी गोष्ट केली आहे सारंग सरांनी. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळा घडलेला प्रकार सावलीने अगदी परफेक्ट असा तिलोत्तमाला सांगितलेला असतो आणि तिलोत्तमासोबत सगळ्या घरच्या लोकांनीही ऐकलेलं असतं. सारंगने असं काय वेगळं काम केलं की खरंच सारंग सगळ्यांच्या नजरेत मोठा भरला. आईबाबांचे कसे हाल झाले, आईबाबांना काय काय त्रास झाला, कसं काय पावसात सापडले, अगदी जंगलामध्ये दोघंच होतं, सगळं काही डिटेलमध्ये सांगितलेलं असतं सावलीने तिलोत्तमाला. बरोबर तिथे वेळेला येऊन सारंगने कशी मदत केली आणि सगळं काय घडलं, सगळं काय ऐकल्यावर तिलोत्तमा सावलीकडे बघतच उभी राहिलेली असते. तिच्या सारंगने खरंच कौतुक किंवा अभिमान वाटावा असंच काम केलेलं असतं. आणि हे सगळं काही उगाच झालेलं नसतं. हे सगळं झालेलं असतं तिलोत्तमाने जे सारंगवर संस्कार केलेत, त्या संस्कारामुळे सारंग असा वागलेला असतो. सगळं ऐकल्यावर तिलोत्तमा इमोशनल झालेली असते. मध्येच ऐश्वर्या लगेच मिठाचा खडा टाकते. हे सगळं सारंग पाऊस असताना केलंय होय तू? बापरे सारंग, काय हे? इतक्या क्रिटिकल परिस्थितीमध्ये तू हे केलंय सारंग? काही गरज होती का हे करायचं? रूपक कॉस्मेटिक्सचं तू CEO आहेस, हे विसरलास का? हे नॉर्मल माणसासारखं काय वागलाय सारंग तू? एवढं करायची काय गरज होती आणि कुणासाठी केलंय सारंग हे सगळं? तुला मुळात काही गरजच नव्हती, पण तरीही तू कुणासाठी केलंय? सगळं ऐकून मात्र तिलोत्तमाला एक धक्काच बसलेला असतो. अगदी ती काहीही बोलत नसते, अजून धक्क्यामध्येच असते. ते सारंग एवढं सगळं संकट ओढावून घेतलं या मुलीसाठी? अरे हिने काय केलंय की तिच्यासाठी एवढं काय केलंय सारंग तू? तुला कळतंय का सारंग, तू काय वागतोयस या मुलीच्या नादी लागून? अरे स्वतःच्या जीवाकडे तरी बघ. ही बिंडोक मुलगी आहे, हिच्या नादाला लागू नको रे सारंग. सगळं करत असताना सारंग तुला जर काही झालं असतं तर काय? या बिंडोक मुलीला काही परिणाम होणार होता का? सारंग प्लीज असं काही करत जाऊ नको. सारंग हे सगळं करत असताना एकदाही मॉमचा विचार केला नाही तू? सारंगच्या चेहऱ्यावर सुखद आनंद असतो आणि इतकं गोड हसू असतं. अगं पांडुरंग होता की सगळं सांभाळून घ्यायला, मला काहीही होणार नव्हतं. तिलोत्तमा अगदी इमोशनल झालेली असते. ही भाषा तुझी नाही आहे सारंग, काही लोकांनी तुला पढवलंय, अगदी तीच भाषा बोलतोय. ही तुझी मनाची भाषा नाहीये सारंग, आणि मुळात तू असा नाहीच आहे रे सारंग. सारंग तुझ्याकडून ही अपेक्षा मला अजिबातच नव्हती. या पोरीच्या नादी लागून वाटेल ते करतोय सारंग. आपण कोण आहे काय हे जरा डोक्यात घे आणि मग गोष्टी करत जा प्लीज सारंग. हे वागणं योग्य नाहीये. कुठेतरी तिलोत्तमाच्या मनालाही आवडलेलं असतं. फक्त सावलीवरचा राग म्हणून काय बोलत असते वरच्यावर ही तिलोत्तमा. मात्र सारंग जे वागलाय ते तिलोत्तमाला आतमध्ये नक्कीच आवडलेलं असतं. तिच्या मनामध्ये कुठेतरी सारंग एक वेगळाच कोणा करून बसलेला असतो, कारण सारंगने जगावेगळं काम केलेलं असतं. पण आता कौतुक केलं तर सावली मोठी ठरणार. सावलीसमोर काहीही कौतुक करायचं नसतं, म्हणून अगदी तिलोत्तमा विरोधात बोलत असते. ती बोलत वेगळं असते आणि चेहऱ्यावरचे हावभाव मात्र वेगळे असतात. तिलोत्तमा ऐश्वर्या एवढं सारंगला बोलत असता सारंग अगदी शांत असतो आणि स्मित असं त्याच्या चेहऱ्यावर असतं. सगळं काही करताना माझा विचार आला नाही का सारंग तुला? तिलोत्तमा आता आईबाबांना बोलायला लागलेली असती. काय हो, वारी वगैरे करणं तुम्हाला जमणार नव्हतं, मग कशाला बसायचं की शांत? कशाला उगाच कष्ट घेतले, स्वतःही धोक्यात आणि माझ्या पोराचाही जीव धोक्यात घातला. अहो नाही जमत ना मग सोडून द्या की, कशाला काय करताय? सारंग म्हणतो, आई एक मुलगा म्हणून कर्तव्य पार पाडलं मी. तू माझा मुलगा आहेस आई, तुझा मुलगा आहे म्हणून तर हे कर्तव्य पार पाडू शकलो ना. आता तिलोत्तमा गप्प झालेली असते. सारंग जेव्हा म्हणतो की तुझाच मुलगा आहे म्हणून तर सगळं काही केलंय आई मी. तुझा मुलगा आहे ना
म्हणून तर सगळं काही करू शकलो. तुझे संस्कार आहेत ना आई, नाही तर घरातच बसून राहिला असतो. मी कशाला गेलो असतो वारी करायला पायी. माझ्या हातून हे सगळं काही घडलं सुद्धा नसतं. फक्त तू जे माझ्यावर संस्कार केले नाही त्यामुळे सगळं काही झालंय. तिलोत्तमा म्हणते, बास, मला काही ऐकायचं नाहीये किंवा तुम्हाला काही बोलायचंही नाही. प्लीज आता शांत बसा. आता तिलोत्तमा बोलते आणि रागा आतमध्ये गेलेली असते. बाबा म्हणतात, तुम्ही टेन्शन घेऊ नका किंवा चिंताही करू नका. काय ना, सारंगची जरा काळजी होती ना, म्हणून चिडचिड करते ती. बाबा म्हणतात, होईल तिचा राग हळूहळू शांत. पण तुम्हाला सांगू का, तुम्ही सगळ्यांनी मिळून एवढ्या कष्टाने वारी पूर्ण केली ना, त्याचं पुण्य फळाला आलंय. खरंच विठुराया आहे आणि त्याच्यामध्ये शक्ती सगळं काही आहे. भक्तीमध्ये शक्ती असते हेच दाखवून दिले सगळं काही विठुरायाने. आता बाबा काय बोलतायत हे त्यांना कळतच नसतं. कशाच्या संदर्भात नेमकी बाबा एवढं काय ताई. बाबा हसतात आणि सखदेवला आवाज देतात. सखदेव. आता मात्र सगळे आश्चर्याने बघायला लागतात. सखदेव. बाबा परत म्हणतात, अरे सखदेव. त्यांच्या पुढे सखदेव येतो तेव्हा सगळ्यांना रडू कोसळलेलं असतं. हा खरा आहे विठुरायाचा चमत्कार. गेलं तेव्हा सखदेव अगदी पॅरालिसिस होऊन गळून पडलेला होतो आणि वारी करून परत आल्यावर काय चमत्कार दिसतो की सगळ्यांच्या डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतं. आई बाबा आनंदाने रडायला लागलेले असतात. सावळी येते आणि पटकन सखदेवला मिठी मारते. सखदेव सावलीला थोडंसं बाजूला करतो, आईबाबांच्या पाया पडतो आणि आईबाबांनाही जवळ घेतो आणि रडायला लागलेला असतो. सारंगला मात्र धक्का बसलेला असतो. खरंच देवाची कृपा किंवा काहीतरी चमत्कार घडतात हे फक्त ऐकलं होतं, पण सारंगने प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी चमत्कार बघितलेला असतो की जाताने पॅरालिसिस झालेला दादा बिछाना सोडून गेलो होतो आपण. एका दिवसात काय असं झालं की दादा अगदी ठणठणीत बरा झाला. सारंगलाही आता विठुराया अगदी स्पष्ट दिसायला लागलेला असतो. खरंच विठुरायाच्या भक्तीमध्ये काय शक्ती आहे हे सारंगला अगदी जवळून बघितलेलं असतं. पांडुरंगा, माझी हाक ऐकली रे तू. आई हात जोडते आणि पांडुरंगाकडे बघते. सखदेव दादा म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी मिळून वारी पूर्ण केली ना, त्याचंच फळ आहे, म्हणून तुमच्या पुढे अगदी ठणठणीत उभा आहे मी. सारंग आता सखदेवच्या जवळ येतो. त्याला म्हणतो, दादा, पांडुरंगाने तुला दुसरं आयुष्य दिलंय अगदी नव्याने जगण्यासाठी. आता हे आयुष्य रडण्यात वाया घालवायचं नाही, काहीतरी करून दाखवायचंय दादा. सारंग म्हणतो, हिमतीने उभा राहायचं आणि प्रत्येक संकटावर मात करायची, रडत बसायचं नाही दादा. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आनंद अश्रू वाहत असतात सगळ्यांच्या डोळ्यातून. सारंगला मात्र सगळं आश्चर्य वाटत असतं की खरंच देवाच्या भक्तीमध्ये किंवा आपण जी मनापासून एखादी गोष्ट देवाकडे मागतो ते देवही तेवढ्याच मनमोकळेपणाने आपल्याला देतो. हे समोर उदाहरण असतं सारंगच्या. सखदेवच्या बाबतीत जे घडलं ते खरंच आश्चर्याचं असतं आणि सारंगला विठुरायाचं काय आहे ते सगळं काही महत्त्व कळालेलं असतं. चमत्कार आहे विठुरायाच्या भक्तीमध्ये. आधी भक्ती तर करून बघा. रामकृष्ण हरी. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.